केलं हो, गॅस बी बंद केलं आणि ते खिडकी बी लावली. झालं सगळं हो. आठवणीनं पाहतो बाप्पा. केलं हो, गॅस बी बंद केलं. झालं. चाल झालं का? चाल लवकर जाऊ. मग अजून आपल्याला तिकडे सोनबाईच्या गावाला जावायला टाइम होईल. मग तिथं समजावायला टाइम लागन. चाल लवकर. हो झालं माय बी झालं. मी उभी राहून विचारच करत होती का आठवण घेत होती मी. सगळं झालं का नाही तर झालं सगळं निरे पिरे केलं. चला आता डायरेक्ट कुठं? सुनबाईच्या गावाला. तर सुनबाईचं गाव कोणतं होते तर माहित नाही तुम्हाला? विचारू ना, कोणाला तरी विचारू ना. भेटलच कोणी ना कोणी आनंदपूरचं. विचारून घेऊ. पण मी काय म्हणतो, असं शांताबाईच्या पश्चात जाणं आपल्याला शोभन काय? शांताबाईला सांगून चाला ना. तर शांताबाईले म्हणून आपण आमच्या असं झालं तर आम्ही सुधरवतो म्हणून. चला शांताबाईच्या घरी जाऊ. आनंदपूरला चाला पहिले. शांताबाईला सांगून देऊ आणि शांताबाईपासूनच पुरा पत्ता घेऊन घेऊ. बरोबर न चुकता घरी पोहोचू सुनबाईच्या. शांताबाईला बी माहीत झालं पाहिजे ना. नाही तर शांताबाई आपल्यावर बिघडन. कायले गेले म्हणून तुम्ही म्हणून. तसे शांताबाई म्हणून राहिले आता मी चुपचाप हा म्हणते. तुम्ही कायले गेले म्हणून. त्याच्यापेक्षा म्हणतो बोलणे खाल्ल्यापेक्षा शांताबाईला सांगूनच जाऊ. हो तेही आहे, तोही बरोबर आहे. असं शांताबाईच्या पथ्यात जाणं आपल्याला बरोबर नाही वाटणार. तर बरोबर आहे तू. चाल मग पहिले आनंदपूरला जाऊ आणि तिथं शांताबाईपासूनच पत्ता घेऊन घेऊ आणि शांताबाईला बी सांगून देतो. आम्ही समजावतो म्हणा सोनीले म्हणा. टेन्शन नका घेऊ. तसे शांताबाई टेन्शन घेत असतील तर टेन्शन नका घेऊ. आम्ही समजावतो सोनबाईले आणि तुमच्या सोनबाईले तुमच्या घरी आणून देतो. मग कसं तर त्याच्या घरचं मॅटर व्हायचे. त्याच्या घरचं मॅटर व्हायचं त्याला सांगूनच आपल्याला केलं पाहिजे. असं न सांगता नाही करावं ना. चला चाल मग पटकन. आता शांताबाईच्या घरी जावायला टाइम लागन. मग तिकडून तिकडे जावायला टाइम लागन. अजून संध्याकाळी घरी बी यावं लागन आपल्याला. चाल पटकन निघ. केलं सगळं? गॅस खिडकी बंद केली आहे? हो सगळं केलं. चला घे धर डब्बा. काय घाई करतं डब्याची? उठल्याबरोबर सारे धंदे सोडून उठल्याबरोबर तुझ्या डब्बाच करा लागते. मग लागन तर डब्बा बांधून तिकडे उभं राहतो घंटाभर. हे चालते तुले. मास मागं फिरतो. आई डब्बा झाला, आई डब्बा झाला. उठलं तेव्हापासून चहाही सुखानं पिऊ नाही देत तू. आई काऊन चिडचिड होऊन राहिली? रोजचाच तर आहे ना डब्बा. रोजचाच तर बनवतो. तिकडे उभं राहणं परवडते मले. पण इकडून उशिरा जाणं परवडत नाही. मग माहिती आहे तो रमेश कसा आहे तर. चान्स नाही सोडत तो. चान्सच पाहिजे मला बोलायचा. मला खाली पाडायचा चान्सच पाहिजे. म्हणून मी पहिले जाऊन उभा राहतो. चिडचिड नाही रे. आता उठले जमतेम आणि चहाच झाला तर डब्बा करायला लागला. जेवतही नाही, डब्बाच नेत. जेवून बी जात जाय ना आरामानं. आता स्वतःच आहे ना तुमचं. कोणतं रोजानं लोकांच्या इकडे जावं लागते? स्वतःच आहे ना तुमचं. अर्धा घंटा उशिराही गेलं तर चालते. आरामानं चांगलं करू देत जाय. ते तरी तो रमेश तरी उशिरा येते तर विजय बी आरामानं येते. तुलेच घाई पडते मार. दे डब्बा जातो. तिकडे जाऊन उभा राहायचं. काऊन घरामध्ये गमत नाही का आता तुले? आई काय आता घरामध्ये काय करू राहून? आराध्या न बाबू राहतं टाइमपास होईल. आता बसला राहू काय करू? टीव्ही पाहतो किती पाहू. म्हणून मी तिकडे बाहेर उभा राहतो तर बरं लागते. लेकरं खेळत राहते त्याला पाहत राहा चांगलं लागते. मग जाय ना तर मग घेऊन ये ना. मग आराध्याले बाबूले जाय ना घेऊन ये. चांगलं लागते रे. लेकरं घरात राहिले तर गमल्यावानी लागते. नाही तर असं घर खावाले धावते ना मले बी. आनंद पण मग पाहिन कोण? आई तू वावरात गेली म्हणजे तू दोघाले घेऊ वावरात थोडीच जाशील. आराध्या बी लहानच आहे. बाबू तर लयच लहान आहे. तो गौरीशिवाय राहूच शकणार नाही. एवढं लहानपणी काय त्याला आणू? अजून बिमार पडला वरच्या दुधानं तर. अरे हेंबाट तोंड्या, गौरीले बी घेऊन ये ना. अशी म्हणतो मी. फक्त लेकरायलेच नाही म्हणत आण म्हणून. गौरीले तिघाले घेऊन ये जाऊन. काय म्हणतो मग? जाऊ ना घेऊन ये. काय होते? ते बंद कर आई. थोस्तो विषय बंद कर. येवाचं येईन ते. बरं चाललो मी. तू जेवून घे. चिडचिड नको होऊ. दिमाग गरम नको करू. जेवून घे आणि आराम कर. विचार कर दिवसभर गोल्या. केला आई विचार केला. 4-5 वर्षापासून विचारच करून राहिलो मी. विचार केला. आता पक्काच विचार केला नाही. तू आराम कर. शांत राह. पाय जरासा गोल्या विचार करून. असं अकळल्यानं चालणार नाही. अकळ नाही पाहिजे. पाय गेला का नाही तर आता तर गोष्ट ऐकायला खाली नाहीये पोरग बाई. कडकच झालं. काऊन शांते काय झालं? काय नाही ऐकत तो. असा काऊन असा चालला गेला बोंबलत तू काऊन त्याच्या मागून बोंबलून राहिली? काय झालं? काय म्हणते तो? काय नाही बेबी बाई. मी म्हणून राहिली त्याला आता गौरी गेली तर गेली रागानं. आता तू जाय आणि घेऊन ये बा. असे म्हणून राहिले त्याला तर तो नाहीच म्हणते. तिच्या मनाने येईन तेव्हा येईन म्हणते. तू नको टेन्शन घेऊ. तू शांत राह म्हणते. हो का? मग तू कर ना फोन. तू कर फोन. येऊन जाय म्हणा. गेली तशी. हड बेबी बाई मी नाही फोन करत बापा. केली होती फोन तर ते गौरीची माय मला अशी बोलली. बराबरीचे नाही आहे म्हणते. मी नाही करत फोन. मी तर झुकत नाही आता. मग तू कशी? तू झुकत नाही म्हणतं पोराला झुक म्हणतं. तू नाही झुकत तसाच तो बी म्हणत तसं मी बी नाही झुकत. दोघं मायले का नको झुकान. मग तू काय त्याला म्हणतो झुक म्हणून? नाही आता त्याचं चालते. माय नाही
चालत ना, त्याचं चालून जाते. का बा मला लेकराची आठवण येते, असं होय, त्याचं चालून जाते बेबीबाई. राहू दे, बरोबर आहे त्याचं बी. जेवढी लाड करशील का नाही सुनीचा तेवढी डोक्यावर बसन सून. आता आकडू दे ना तिले बी चांगली, नाही तर तिले अजून हे होऊन जाईन. हा, येतेच आहे म्हणून मला घेवाले म्हणून जातोच आहे ना येतेच आहे. हा, राहू दे ना आता काहीपर्यंत राहते तर. आणि तिच्या मायले बी लय पावर आहे ना, तिचा पावर बी पाहू ना मग. पोरीले काहीपर्यंत घरी ठेवते तर. हो ते तर आहेच म्हणा बेबीबाई, म्हणून तर मी फोन नाही करून राहिली. मी बी पाहतोच ना आता काहीपर्यंत ठेवते ते पोरीले घरी, आणि पोरगी बी काहीपर्यंत तिथं राहते ते तर. या ना बेबीबाई या, काय आपल्या त्याच गोष्टी धरून बसा. या अंदर या, चहा घे मांडतो मस्त. हो, रिकामी आहे का? कामं असन तर राहू दे बा, मी चालली. ह्या आता कामं नाही करू दे त्याच्या मायले, म्हणून इकडे घेऊन आली मी. रिकामीच नाही तर काय काम आहे. या बसा चला. अरे लाला भाऊ, वहिनी कशा काय आले? आता तर येऊन गेले ना तुम्ही. हो, येऊन गेलो आम्ही. तिळगुळ घेऊन आलो होतो, पण अजून पुन्हा परत यावं लागलं. असं तुम्हाला माहित झालं काय? काय हो बाई, आम्हाला तर काय नाही माहित झालं बापा. सून गेली ना त्याची, तुम्ही आले त्या रात्री, तुम्ही चालले गेले भेटून ना. दुसऱ्या दिवशी रातच्यानच गेली बापा, अंधारामध्ये. आता दोन्ही लेकरं घेऊन, पुरे कपडे घेऊन सून चालली गेली त्याचे घर सोडून. शांताबाईची सून. हो, माहित झालं बाई. काल शांताबाई आले होते घरी, तर शांताबाई कांता दोघी आले होते घरी. तर सांगितलं ना त्याईनं, आम्हाला माहित झालं, आम्ही त्याच संदर्भात आलो. सून तर तिच्या माहेरी गेली, मग तुम्ही इकडे कसे काय आले? आता आम्ही आलो बाई, हे पा आम्ही आलो तिळगुळ घेऊन. आमच्या झमकलं भांडण त्याच्यामध्ये, तर आम्हालाच गिल्टी फील होऊन राहिली. आम्हालाच असं चांगलं नाही वाटून राहिलं का आमच्या त्याची सून गेली बा, असं आम्हाला वाटून राहिलं. तर आमचा असा विचार झाला दोघाचाही, सुनबाईच्या माहेरी जावा आणि सुनबाईला समजाव करून घेऊन येवा. तर म्हणून आम्ही आलो ना. आम्हाला माहित नव्हतं सुनबाईचं गाव कोणतं होय. तर शांताबाईला विचारून घेतो गाव कोणतं काय होय, आणि चाललो जातो आम्ही दोघंच. तुम्ही खायले जाता लाला भाऊ, खायले त्याच्या मनात पडता. जाईन ते शांताबाई आणि गोल्या, तुम्ही खायले तुमच्यानं नाही जमकलं. त्याची सून आहेच तशी, उलिशानं भांडण करते आणि जाते माहेरी. नाही बाई, आम्हालाच राहा करे. मग सुनबाई बोलल्या, मग शांताबाई बी बोलली आणि गोल्या बी बोलला. त्याच्यानं आमच्या यानं झमकलं. आम्ही नसतं आलो ना त्या दिवशी, तर नसतं झमकलं. तर आमचं कर्तव्य आहे जावाचं, समजावायचं. तर कोणाचंही समजा, आमच्या यानं नाही बी झमकलं असतं, तरी थोडंसं समजावणं, कोणाचंही घर जोडणं चांगलं काम आहे तोडल्यापेक्षा. काय जोडता लाला भाऊ, त्याची सून तशीच आहे, ते शांताबाईची सून आहे तशी. कित्येक वेळा गेली भांडून माहेरी. थोडंसं भांडण झालं का चालली मी माहेरी, थोडंसं भांडण झालं का चालली मी माहेरी. तुम्ही काही वाईट नको वाटून घ्या. हे आपलं लाला भाऊ आणि वहिनी, तुमच्यानं काही नाही झालं. तिला मोक्का पाहिजे फक्त, शांताबाईच्या सुनीला मोक्का पाहिजे भांडणाचा आणि माहेरी जावाचा. असो ना बाई, कोणाकोणाचा स्वभाव राहते तसा. मग त्याच्या स्वभावानुसार आपण बी तसंच बनाव काय. चांगल्या स्वभावाच्या सारखं बनलं पाहिजे, पण वांगल्या स्वभावाच्या सारखं बनणं आपलं काही बरोबर नाही आहे. मग ते असं तशी पण समजावणं आपलं काम आहे ना. आता दोन लेकरं आहे, पोरगा आहे, पोरगी आहे, काय कमी आहे इथं शांताबाईच्या घरी? हो ना बापा, किती घर आहे शांताबाईच्या घरी. बोलायला आणि चालायला ते दोघे जण केवढे चांगले आहे, आणि गुलाबी एवढे काही खराब नाही आहे. तरी सुनबाई गेल्या, हेच समजावायचं आहे बस. मी तर म्हणतो लाला भाऊ वहिनी, तुम्ही सुनबाईच्या माहेरी जाऊच नका. सुनबाईची, शांताबाईच्या सोनीची आई एकदम अगाऊ आहे. तुम्हाला तुमचाच अपमान करून उलटा, आणि तुम्हाला हाकलन तिथून. अपमान भोगायला जाता काय तिथं? नका जाऊ तुम्ही, माया ऐका, नका जाऊ. इथूनच परत पावली जा वापस. हो ते तर आहे म्हणा, शांताबाईला बोलून बसली म्हणते. पण पाहतो ना आम्हाला कशी बोलते, तर कशी बोलून बसते. तर आम्ही काय कमी हाव काय? पण जाताच कायले वहिनी, कायले तिथं झगडा भांडणं? तुम्ही कायले वायशी होता? त्याच्या घरचं होय, ते सुनीचं त्याचं होय, तुम्ही कायले वायशी होता त्याच्यामध्ये? राहू द्या, आले जा, पाणी गिनी प्या, चहा घे प्या, आणि बस. हे गोष्टच नको काढा सुनबाईची त्याच्यावाल्या. तिने आदतच आहे. मांगल्या दिवशी 2 वर्षा पहिले तर सोडचिठ्ठीच नोटीस टाकला होता तिनं. कोर्टात गिटात पाठवलं, बोलावलं होतं याले गोल्याले. एवढं करून घेतलं तिनं. अजून काही बाकीच आहे नाही राहिलं, अजून काहीच बाकी नाही राहिलं. उलटी तुमच्यावर फिरून तुम्हाला जेलमध्ये देईन टाकून. तुम्ही आहे का मा? जाऊ द्या, नको जा, काही नको त्याचं जोडा. नाही बाई, तुम्ही म्हणता तेवढी खराब नाही आहे सुनबाई. भोळ्या भाड्या मनाची आहे, शांत स्वभावाची आहे. आता कोणी बी लेकरं लहान असल्या म्हणजे बाहेरचं दिमाग खराब होतेच. तर बोलून देते 2-4 शब्द जास्त, एवढे काही खराब नाही आहे. बरं ठीक आहे, चालतो आम्ही, जातो शांताबाईच्या घरी. मी तर एवढंच म्हणतो बा तुम्हाला लाला भाऊ वहिनी, का तुम्ही त्याच्या मनात नको पडा आणि त्याच्या सुनबाईच्या माहेरी जाऊ नका. तुम्ही अपमान सहन करावा लागेल तुम्हाला तिथे जाऊन. शेवटी तुमची इच्छा बा. हो, पाहू आम्ही काय होते काय नाही तर समोर. जवायलाच तर नाही सोडत त्या गौरीची माय, बोलून बसते.
आणि येईल सोडून का आता. नाही नाही लाला भाऊ, तुम्ही राहू द्या, तुम्ही नका जाऊ तिथं. तो गोल्या बी नाहीच म्हणते. आता वहिनी म्हणत होत्या काल का बा समजा गोल्याले समजावा तुम्ही असं तसं जा घेऊन या. तर मी गोल्याले म्हणून पाहिलं. माझी बहीण म्हणे तू म्हणे गोल्याले, आणि गोल्या जाऊन घेऊन येईन म्हणे. तर गोल्याले मी रात्री बोलली गोल्या संग, आता सकाळी बोलली, तो नाहीच म्हणते. त्याचा एक निर्णय आहे, नाही म्हणते तो. तो म्हणते मी घेवायला जात नाही, तू बी शांत राह म्हणते. तो मला बी शांत राह म्हणते, मला चुपचाप राह म्हणते. नाही होऊ शकते कदाचित आमच्या यानं सुनबाई येऊन जाईन म्हणून म्हणतो. आम्ही जाऊन पाहतो, थोडंसं समजावून पाहतो, बोलून पाहतो. येऊन जाईन तर आमच्या संघच येऊन जाईन. नाही येत ते लाला भाऊ, हिची सूनबाई तशी नाही आहे. ते नाही येत. ते लय जिद्दी आहे. हिची शांताची सून लय जिद्दी आहे. ते तुमच्यानं नाही येणार. ते आला टाइम तर कदाचित तिची आई तुमचा बी अपमान करून देईन, तुम्हाला काही उलट सुलट बोलून देईन. नाही हो शांता? हो ना लाला भाऊ, मलाच तर बोलली फोन न, तर तुम्हाला बोलून देईन काही तर. मग मी नाही बा सहन करणार. मला बोलली, मी सहन केली, पण तुम्हाला बोलन तर मी सहन नाही करणार लाला भाऊ. मग जात मी चांगलं मोठंच भांडण होऊन जाईन मग. म्हणून म्हणतो राहू द्या, जेवढं थंड आहे तेवढं थंडच राहू द्या, गरम काही करू नये आपण. नाही शांताबाई, तसं नाही. आता वातावरण गरम आहे, थंड होऊ देऊ नको. थंड झालं म्हणजे ते कडक होईल. आता गरम आहे तर गरम मध्येच वाढून घेणं बरोबर राहील. तर आता थोडंसं गरम वातावरण आहे, तर समजावतो, समजून जाईल. आणि सुनबाईची आई काय बोलते ते आम्ही ऐकतो. अपमान करून तर आम्ही सहन करायला हाव ना. तुझ्या भाऊ आहे ना शांताबाई, मी तुझा भाऊ आहे. मी तू बी परक समजतं काय आता मला? हो बरोबर आहे, मानलेलं असतं. भाऊ आहे मी, सगळ्याचा भाऊ नाही होय तुला. तर तू या घरच्या मॅटर मध्ये मला काय लिहू देशील नाही का? हो समजलं. परख तर परख. लाला भाऊ, इथं परखणं सगळं कुठं आलं इथं? असं नाही. मी तुम्हाला सगळ्या भावापेक्षा मी आपलं मानतो. राखी बांधायला पहिले तुमच्या घरी येतो, मग मा भावाच्या घरी, मग तिथं जातो मी. नाही शांताबाई, हे पहा, आमच्या यानं सुनबाई भांडल्या, तुम्ही बोलल्या आमच्यासाठी. सुनबाईले बोलल्या तुम्ही, गोल्याच बोलले आमच्यासाठी. तर आम्ही म्हणतो आमच्यानं खराब झालं, आमच्यानं सुनबाई गेली तर आम्हीच सिधी करून देतो, आम्हीच सुनबाई आणून देतो, म्हणून आम्ही समजावायला जातो म्हणतो. असं होय, आम्हाला वाईट वाटून राहिलं. अरे वहिनी, काय तुमच्या यानं नाही, तिची सवयच आहे. बेबी बाईले विचारा, ओलीच्या भांडणानं ओलीच्या बोलल्या चालल्या ना, ते जातो माहेरीच म्हणते. सवय आहे तिची. तुमच्यानं काही नाही झालं. ते आता माहेरी जाऊनच आली होती ते. हो, 1 महिना राहिली, तेव्हाच थोडंसं भांडण झालंच थोडंसं, पण कशी बशी ती येऊन गेली. कोणी कायच्यात दोषी नसते राहत लाला भाऊ, ते होणारी होऊन जाते. तुम्ही नसते बी आले तरी भांडण केलंच असतं. उलिशानं बी भांडण होते तर गौरी जातोच म्हणते. लय वेळा गेली ते. नाही शांताबाई, सांगा तुम्ही, सांगा ऍड्रेस सांगा तुमच्या सोनबाईचा. गाव कोणतं होते सांगा, आम्ही जातो. जोडलं लय फायदा होते, पुण्य भेटते. असं तोडा नाही लागत उडीच्या गोष्टीसाठी. ते नासमज असन, पण आपण नासमज नाही आहो. सांगा, नाव सांगा गावाचं, गाव कोणतं आहे, पत्ता सांगा, आम्ही जातो, बोलतो काय आहे ते. येईन तर ठीक, नाही तर मग राम. बरं ठीक आहे लाला भाऊ, आता तुम्ही जातोच म्हणता तर. हे पहा भाऊ बाई, तुटल्यानं तोडते, जोडल्यानं जोडते. उलिशानं तोडल्यात फायदा नाही. एवढेही काही खराब आहे नाही. माझी बहीण बी खराब नाही, मा भाषा बी एवढा खराब नाही. खूप चांगले देव माणस आहेत हे सगळे, किती चांगले स्वभावाचे आहे. आणि एवढे चांगले माणसं सोडून तुम्हाला जगात असे माणसं भेटणार नाही. हो ना, आम्ही लागन तर परखेच आहो, समजा मानलेलेच आहो, तरी आमचा एवढा मान सन्मान करतेत ना ते शांताबाई आणि ते भाऊ बी, का सगळे तरी करणार नाही एवढं आमचं करतेत ते. तरी तब्येत तेव्हाच तर आतापर्यंत टिकून आहे कधी. एवढे चांगले लोक आहे संग तुम्ही इपट घ्यान तर तुम्हीच पस्तावाल. आम्हाला काय शौक आहे का घरी पोरगी बसून ठेवायचा? पण त्यानं थोडंसं पद्धतशीर वागलं पाहिजे, पद्धतशीर बोललं पाहिजे. एकदम भांडणाचंच मूड आणलं नाही पाहिजे. जवळ एकदम तनतनच होते, रगेली करतेत. आता होतच राहते बाई, होतच राहते. घर होते, घरात भांडणं नाही होईन तर मग ते घरच कोणतं? घरातले भांडणं घरात राहिले पाहिजे. तर मग मामाजी, तुम्ही म्हणता ना घरातले भांडणं घरात राहिले पाहिजे, मग त्या दिवशी तुमच्या लेकरात काऊन बोलले ते मला? आराध्याचे बाबाही बोलले आणि माझी सासूही बोलले मला त्या दिवशी. तुमच्या देखता काऊन बोलले? तुम्ही गेल्यावर बोलले असते तर चालत नव्हतं काय? बाई सुनबाई, आता बोललेले बोल वापस घेऊ शकत नाही. तुम्ही बोलल्या तर ते बोलून दिलं ते बी. आता आम्हाला ते परखं समजत नाही, आम्ही तुम्हाला परखं समजत नाही, तर आमच्या देखता बोलले ते. त्याला वाटलं असं की घरचेच माणसं होय तर काय होते. जर कोणी परखं राहिलं असतं तर त्याच्या देखत नसते बोलले. हो ना बापा सुनबाई, तुम्हाला आम्ही परखं वाटतो का?
किती घरच्यासारखा घरोबा आहे. शांताबाई आम्हाला परख नाही करत, आम्हाला सगळ्यासारखं मानते. नाही नाही मामी, मला तुम्ही परखे नाही वाटत, मला घरचेच हा. पण तरी बी पाहुणेच व्हा ना. पाहुणे आता तुम्ही पाहुण्यासारखे येता, पाहुण्यासारखे जाता. जरी तुम्ही बोलले, मला प्रेमानं म्हणून देते. माझी सासू बी म्हणते का गौरी तू चुप राह. हे बी आराध्याचे बाबा नाही म्हणाले पाहिजे तर गौरी तू चुप राह, तर मी चुप नाही राहिली असती काय. आणि मला वाटलं का कोणी बी जबरदस्ती करते जातो जातो, तर तुम्हाला काही कामच असेल का नाही. तुमचे कामं टाकून तुम्ही थोडे कुठे राहाल. आता तर असा काळ आहे का कोणाला कायचा टाइम नाही आहे. किती महागाई सगळे वाढले, कामं करायला लागते जास्त. तर तुमचे बी धंदे आहेत ना, दुकानं दाकान आहे. म्हणून मला असं वाटलं का काय जबरदस्ती करता. तुमच्या इकडून बोलली मी, मलाच वाईट वाटलं का हे काऊन बा जबरदस्ती करून राहिले. आपुलकी सुनबाई, एक एक आपुलकी राहत असते ती जबरदस्ती करायची. आता तुम्ही बोलल्या, तुम्ही तसं म्हटलं, आम्हाला काही वाईट नाही वाटलं, पण त्याला वाईट वाटलं का आम्हाला वाईट वाटलं असं काय. असं ना बोलले ते. तर आता जाऊ द्या, जे बोललं ते झालं, सगळं झालं. सुनबाई तुम्ही राग ठोकून द्या आणि चला आमच्या संघ आनंद बोलले. आम्ही तुम्हाला तिथं सोडून देतो आणि आमच्या गावाला निघून जातो. तुम्हाला घेवायला चालू आम्ही. शांताबाईनं पाठवलं का लाला भाऊ तुम्हाला. त्यानं येऊ शकत होते काय, किंवा जवाईनं तर येऊ शकत, तुम्हाला पाठवलं. अरे नाही नाही बाई, शांताबाईनं नाही पाठवलं आम्हाला. जवायला तुमच्या जवायला तर बोलायला तर माहित बी नाही. आम्ही आलो म्हणून तो गेला कामाले, आणि शांताबाई नाहीच म्हणे नको जा म्हणे. मी आलो जबरदस्तीनं, आम्ही दोघं आम्हीच आलो. असं नको गैरसमज करून घ्या की शांताबाईनं पाठवलं. नाही नाही. तर बाई सुनबाई तू बी 2 लेकरं आहे, लेकराच्या इकडे पाय. आणि ते गोल्याजी काही एवढे खराब नाही आहे, लय चांगले आहे ते. त्याला थोडंसं समजून घे आणि शांताबाईला समजून घे, त्याला समजून घ्या थोडंसं. आणि सुनबाई चाल आमच्या संग. हा तुम्ही असं नातं तोडू नका. कोण तोडते बाई नातं? कोण नाही तोडत नातं. आता काय एवढं 4-5 वर्ष झाले, पोरग पोरगी आहे, कोण तोडते? नाही नाही, तोडत गिरत नाही. हो ना, नातं तोडाचा कोण गोष्ट केली बाबा, कोणी नाही तोडत. पण आता तुमच्या संग नाही पाठवत मी तिले. मी नेऊन देईन तिले. रविवारी मला सुट्टी राहते, रविवारी मीच नेऊन देईन तिले. आणि त्याला बी बोलन कडक का आता असं काही झालं नाही पाहिजे, मा कानावर असं ऐकून आलं पाहिजे, माय पोरगी मा घरी आली नाही पाहिजे रागानं कपडे घेऊन, अशी मी बोलन. असं असं मग ठीक आहे बाई, तुम्ही नेऊन द्या. तुमच्या हातानं बरं राहील. आणि काय बोलणं चालणं आहे ते तुमचं तुम्ही करून घेता. हो लाला भाऊ, एक वेळा तर बोलायचंच आहे मला. चला ठीक आहे, सगळं ठीक झालं. आता निघतो आम्ही. हो सुनबाई चालली जा जो मा. हं नेऊन दे जा बाई, नेऊन दे जा त्याला. हो मामी ठीक आहे. आई आई आई, काय होय रे बोले, आल्या बरोबर आई 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 रिकामी राहतो का मी. आण दे डब्बा. आणला डब्बा तर ठेवून द्या, हात पाय धुवून बसता नाही येत उगम उगा आई आई करून राहिला. नाही आई, तुला मी सकाळी काय म्हटलं होतं, शांत राह म्हटलं होतं ना. तू शांत काऊन नाही राहून राहिली, शांत काऊन नाही बसून राहिली तू. तर शांतच तर हो मी, तूच तर कल्ला करून राहिला आई 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 करून. काय झालं, काय म्हणता. हा शांतच तर हो मी. आई मला माहित झालं, गावातून आल्याबरोबर मला माहित झालं. तू मामाजीला पाठवलं, लाला मामाले पाठवलं, तू गौरीले समजावाले, तिले आणाले. तुला कोण सांगितलं. गंगा काकून आल्याबरोबर उभ्या होत्या तिथं, त्या ओटल्यापाशी उभ्या आहे 2-3 जणी बाया. तो आल्याबरोबर मला म्हणायला लागले, काऊन रे बोलल्या म्हणे, तू काऊन नाही गेला म्हणे गौरीले आणाले, लाला भाऊले कायले पाठवलं म्हणे, त्याचा अपमान करण म्हणे तिची आई म्हणे, अशा मला म्हणायला लागल्या गंगा काकू. असं काय बोलत नाही मा संग, तुझ्या संग बोलते का ते. नाही ते बोलायचं नाही बोलायचं सोड आई, ते आपला मुद्दाच नाही होय, तो विषय नाही होय आपला. तू लाला मामाले कायले पाठवलं तिच्या घरी नाक घासाले, अजून तिले शायनी बनवते. तुम्हीच तर मला घेवायला येता म्हणून अजून कायले पाठवलं तू नाना लाला मामाजीले, तिले आणाले समजावाले. समजावायची गरज नाही, अडाण्याले काय समजवशील, कधी समजावणं होते काय. म्या नाही पाठवलं बा, मावर नको एवढा कडक हो तू. म्या नाही पाठवलं, लाला भाऊ स्वतःहूनच गेले. मग आई तुला म्हणता नाही आलं का नको जा म्हणून, आमचं आम्ही पाहतो असं नाही म्हणता आलं तुले. जाऊ कायले दिल्ली त्याले. आता मी म्हटली त्याले, तुम्ही नको जा म्हटलं. बेबी बाई बी म्हणे अजून गौरीची आई इलेच तर बोलली म्हणे तुम्हाला बोलून बसन म्हणे. तर लाला भाऊ अजून म्हणायला लागले का आम्हाला मला परख समजता काय म्हणे तू म्हणे, असं तसं. मायानं झालं म्हणे भांडण म्हणे, मायानं सुनबाई गेली म्हणे तर मीच सुधरवतो म्हणे, मीच आणतो म्हणे सुनबाईले. असं करून तेच गेले, मी थोडी म्हणलं जा म्हणून. लाला मामाजी बी ना कायले तरी गेले असन, मग काय बोलून बसले म्हणजे मग गौरीची आई. नाही बोलत पाहिजे, लाला भाऊ बी कम आहे का, आणि ते तुझी मामी बी कम आहे का, पाहिजे ते बरोबर. नाही म्हटलं तर मी तरी गेले.